तामसा शहरात एकाच रात्री चोरट्यांनी 9 दुकाने फोडली आहेत। रविवारी मध्यरात्रीनंतर 9 दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे। यामध्ये चोरट्यांनी 4 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। तामसा पोलीस ठाण्यासमोरील 4 आणि इतर ठिकाणची 5 दुकाने फोडण्यात आली आहेत। त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे। चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवणं सुरू केले। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यात उन्हाळी ज्वारीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे। काढणीला आलेली ज्वारी अवकाळी पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे। त्याचबरोबर फळबागांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून फळांची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे। या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केल्यानंतर काँग्रेसच्या वतीने जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे विजय उत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। राहुल गांधींनी पाठपुरावा केल्यामुळे केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणना करावी लागली असा दावा काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला असून या विजय उत्सव मेळाव्याला राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। नांदेडमध्ये खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हंगामपूर्व कार्यशाळा घेण्यात येत आहेत। या कार्यशाळेत शेतकऱ्यांना बियाणासह खते घेताना फसवणूक टाळण्यासाठी माहिती देण्यात येते। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते